आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज। पर्यावरण समतोलासाठी नाशिकमध्ये राष्ट्रीय परिषद संपन्न। पर्यावरण समतोलसह नदी प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांवर झाली समाधानकारक चर्चा। इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता पुढील 4 पिढ्यांसाठी उपयुक्त असे ज्ञान देण्यासाठी अभ्यासक्रम हवा अशी मागणी कृषी प्रयोगशील जिल्हा असलेल्या नाशिकच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये करण्यात आली। पर्यावरण समतोलसह नद्यातील प्रदूषण रोखण्यासाठी भारतातील प्रथमच एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक क्लब हॉटेल येथे आयोजित करण्यात आले। अधिवेशनाचे उद्घाटन IISDचे महासंचालक डॉक्टर श्रीकांत के पाणीग्रही यांच्या शुभ हस्ते पार पडले। RMK मेमरी फाउंडेशन, के कन्सल्टेशन, मेंटल हेल्थ एम्स आणि ARDSI नाशिक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि दिल्लीच्या क्लायमेट चेंज संस्थेबरोबर IISD आणि CMI इन्स्टिट्यूट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि कार्बन मायनस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। परिषदेमध्ये नद्यातील प्रदूषण, शहरातील किंवा छोट्या गावातील कचरा निवारण व्यवस्था, विविध व्यवसायांचे कारखाने, पाण्याचे प्रदूषण या विषयांची चर्चा झाली असून परिषदेच्या सत्राचे अध्यक्ष चंद्रकांत मोहीकर आणि हरीश हिंगोली हे होते, तर प्रसंगी गृहनिर्माण सल्लागार के अशोक नटराजन, वन वॉटर रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर पंकज कुमार संपत, IISC समिती तज्ज्ञ डॉक्टर मोहन कुमार, विजय चरहाटे, गोवा येथील PWD माजी अध्यक्ष आनंद वात्सुंदर, नाशिक MVP सहयोगी प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर पवार, बी कृषी पुनर्जीवन चे शास्त्रज्ञ डॉक्टर कैलास आणि ही परिषद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेंटल हेल्थ संस्थेच्या संचालिका आणि डॉक्टर मंगल कर्डिले, विक्रम अहिरे, पूनम पाठक, प्रणिता होंडराव यांच्यासह के कन्सल्टेशन पूर्ण टीमचे सहकार्य लाभले। प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण आणि पाणी क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। नाशिकमधील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सरकारी यंत्रणा तसेच दिल्लीतील आणि देशाच्या सर्व कोपऱ्यातून तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, ओरिसा, गोवा, गुजरात, उत्तर प्रदेश अशा राज्यातून सर्व तज्ज्ञ मंडळी उपस्थित होते। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज, नाशिक। अभी 5 नंबर को आगे हैं, 5th लार्जेस्ट वनरेबल मीन्स आवर वनरेबिलिटी इज ज्योमेट्रिकली इंक्रीजिंग। नेक्स्ट स्लाइड प्लीज, क्विक। So water quality, climate impacts huge. How it impacts, you can go through and next slide please. It is quantity. So all the points has been. आज हम लोग सब इधर हैं इन नासिक क्लब वाटर बारे में चर्चा करने के लिए, and it is a national conference, and I am invited as a chief guest. I am Director General, Indian Institute of Sustainable Development, New Delhi, and वाटर नासिक के लिए बहुत इम्पोर्टेंट है। नासिक सारा वर्ल्ड में जाना जाता है एग्रीकल्चर के लिए, वाइन इंडस्ट्री के लिए, फार्मा इंडस्ट्री के लिए और अदर टाइप ऑफ इंडस्ट्रीज़ के लिए। और गोदावरी पेरेनियल रिवर है, बट गोदावरी का पानी का लेवल बहुत कम हो गया है और कम होते जा रहा है। और बारिश का महीना में बारिश नहीं होता, दूसरा महीना में हो रहा है, और एग्रीकल्चर को टाइम का अनुसार पानी नहीं मिल पा रहा है, और पानी का शॉर्टेज भी है और क्वांटिटी में कम है और क्वालिटी भी बिगड़ते जा रहा है। तो इसलिए एग्रीकल्चर प्रोडक्शन काफ़ी कम हो गया है और कम, तो इसी के लिए बहुत कुछ स्टेप्स लेना पड़ेगा। बहुत तो हम लोग का इधर विचार विमर्श करके केवल नासिक के लिए नहीं, ये सारा देश के लिए क्या हो सकता है। जो नासिक का से शुरुआत होगा इसका लीडरशिप में, ये इधर बहुत सारे देश से जाने माने लोग आए हैं और ये काफ़ी सक्सेसफुल रहा है। और मैडम डॉक्टर मंगला कराडिले
उनका हस्बैंड शिशिर क्राडिले का मेमोरी में, स्मृति में ये प्रोग्राम का आयोजन किए हैं। और वो नासिक का वाटर के लिए और सारा देश और पृथ्वी के लिए काफ़ी अच्छा काम करके गए हैं। आज उनका द्वितीय पुण्यतिथि है। और नासिक में लोग ही इसको समाधान कर सकते हैं। हमारा प्रॉब्लम सबको मालूम है और सब आगे आना चाहिए और इसके लिए मिल के काम करना पड़ेगा। और नहीं तो हमारा फूड प्रोडक्शन कम हो जाएगा और हमारा दूसरा बहुत सारे इकोनॉमी वीक हो जाएगा, हमारा एक्सपोर्ट कम हो जाएगा और ये समय का मांग है। नमस्कार सर्वांना। आणि आज 27 सप्टेंबर आणि आज आपण एक दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन भरवलं। ते आहे पाणी प्रश्नावर। आणि पाणी हे नुसतं पिण्याचं नाही तर त्याचा विसर्ग कसा झाला पाहिजे। आणि खरं सांगायचं तर विसर्ग हा खूप मोठा विषय आहे, कारण हा विसर्ग नीट प्रकारे न होत असल्यामुळे आपलं जे पाणी पिण्याचं जो काही आपला सोर्स आहे, जी नदी आहे, त्याचं प्रदूषण वाढत आहे आणि ते खूप निर्णायक प्रकारे वाढत आहे। आजचा जो आपल्या अधिवेशनाचे वेगवेगळे जे विषय आहेत त्या विषयामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे हा विसर्ग आपल्याला कशा प्रकारे रोखायला हवा, कारण याच्यामध्ये नुसत्या नद्या नाही तर त्याचे नाले जे आहेत, म्हणजे नदीचा नाला होण्याची वेळ आलेली अशी परिस्थिती आहे। STPकडे म्हणजे जिथे मलनिस्सारण आहे तिथपर्यंतसुद्धा काही वेळेला पाणी पोचत नाही। आणि आजचे जे अधिवेशन आहे अतिशय यशस्वीरित्या इथे वेगवेगळे जे मान्यवर आज उपस्थित झाले। आपल्याला आज चीफ गेस्ट म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि कार्बन मायनस इंडियाचे डायरेक्टर जनरल डॉक्टर श्रीकांत पाणिग्राही सर आज आपल्याला लाभलेले आहेत। आणि त्यांनी खूप अशा मुद्द्यांवरती चर्चा केली की जिथे आपल्याला खरं म्हणजे विसर पडलेला आहे पुढच्या पिढ्यांना, की आपण कशा प्रकारे संवर्धन केलं पाहिजे। आधीच्या पिढ्या जशा रिसायकलमध्ये प्रत्येक गोष्ट रिसायकल व्हायची, तर ही जी आपली प्रथा आहे, आपली पुरोगामीची संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, ती अशा प्रकारे खरं म्हणजे पुढे गेली पाहिजे। अशाने काय होईल की नाले आणि नद्या हे वाचतील आणि आपले जे काही सोर्स आहेत, जे पाण्याचे स्रोत आहेत, ते आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतील। आणि या सगळ्यावरती आज पॉलिसी असेल, त्याच्या रिलेटेड सिक्युरिटी असेल, हे सगळ्या गहन विषयावर या पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जे नाशिक क्लबमध्ये आपण घेतोय आणि घेत आलेलो आहे, अतिशय सुंदररित्या हे पार पडलेलं आहे। थँक्यू व्हेरी मच।